चंद्रहार पाटलानं कधीही भीक मागितली नाही मताची. आज तुम्हाला कुणाच तर नाव घेऊन माझा वडील मंत्री होता आणि माझा आजोबा हे होता आणि माझा बाप खासदार होता आणि मला मतं द्या, माझ्या बापाने हे केलं, असं मी कधी म्हणलं नाही जनतेपुढे. बरोबर. मी केलं ही महाराष्ट्र केसरी पद सांगली जिल्ह्याला मी मिळवून दिले. बरोबर. 2 वेळा महाराष्ट्र केसरी कसं झालो. बरोबर. आता मी शेतकऱ्याचा पोरगा मी काय सांगणार आहे? कृष्णा नदीवर पूल बांधला म्हणून सांगणार आहे नाही ना. बरोबर. का हायवेने आणला मी बरोबर. हे सांगणार नाही ना. पण जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं काम जे म्हणजे एक जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं. बरोबर. सांगा तुम्ही विरोधी उमेदवारांनी हे केलं ते केलं म्हणून. बरोबर. शेतकऱ्यांची तर कारखान्याची बिलं असतील, लुबाडणूक असेल, कर्तृत्व सांगा ना. म्हणून मी आजही मानतो की जनतेनं माझा पराभव केलेला नाही. ह्या घराणेशाहीतल्या किड्यांनी माझा पराभव केलाय. आणि सगळे एकत्र आले का त्यासाठी? सगळे एकत्र आले. हां. पक्ष नवीन, माणूस नवीन, हां. हो कुठं तर रुजणार नाही, चालणार नाही, हा पक्ष पण चालणार नाही, आपल्याला नवीन ह्यात आपल्या भागीदारी नको बरं. म्हणून सगळेजण एकत्र आले बरं. आणि माझा पराभव केला.